नमस्कार, सानिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण सोया खिमा कसा बनवायचा ते बघणार आहोत. हा सोया खिमा मटन खिमा, चिकन खिमा याच्यापेक्षाही चविष्ट होतो. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. सोया खिमा बनवण्यासाठी इथे मी 150 ग्राम असे छोटेवाले सोयाबीन घेतले. तुम्ही मोठे घेतले तरीसुद्धा चालेल. आता हे सोयाबीन आपल्याला एक 7-8 मिनिट गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत. त्यासाठी गॅसवर एका भांड्यामध्ये मी गरम पाणी करून घेतलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे सोयाबीन घालायचे आहेत. गॅस बंद करायचं आहे आणि एक 7-8 मिनिट आपल्याला ह्या गरम पाण्यामध्ये असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे ते चांगले भिजले जातील. हे बघा 7-8 मिनिट हे गरम पाण्यामध्ये चांगले भिजलेले आहेत. आता ह्यांना आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि गार पाण्यामध्ये घालायचं आहे. हे बघा सगळे सोयाबीन मी ह्या गार पाण्यामध्ये घालून घेतले. आता ह्यांना घट्ट पिळून दुसऱ्या ताटामध्ये काढून घेऊया. हे बघा असं घट्ट पिळून घ्यायचं आहे, पाणी अजिबात ठेवायचं नाही आहे. आता सगळे सोयाबीन अशाच प्रकारे घट्ट पिळून घेऊया. हे बघा सगळे सोयाबीन मी घट्ट पिळून घेतले. आता ह्यांना बारीक करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही मिक्सरचा वापर केला तरीसुद्धा चालेल. मी ह्या चॉपरमध्ये हे सोयाबीन बारीक करून घेणार आहे. चॉपरमध्ये आपल्याला जसे हवेत तसे हे सोयाबीन बारीक करून भेटतात. आता थोडे सोयाबीन मी ह्या चॉपरमध्ये घातले. आता चॉपरमध्ये जेवढे सोयाबीन बसतील तेवढे मी सोयाबीन घालून घेतलेत. आता ह्याचा खिमा बनवूया. हे बघा चॉपरमध्ये सुद्धा मस्त असा सरसरीत खिमा तयार झालेला आहे. तुम्हाला जर मिक्सरमध्ये करायचं असेल तर मिक्सरचं बटन चालू बंद करून सोयाबीनचा खिमा तुम्ही करू शकता. इथे आपला सगळा सोयाबीनचा खिमा तयार झालेला आहे. लगेचच बनवायला घेऊया. आता खिमा बनवण्यासाठी गॅसवर मी मोठी कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे तेल घालायचे आहे. खिम्यासाठी तेल भरपूर लागतं बघा. खिमा बनवताना तेलाची कंजूसगिरी करायची नाही. आता ह्याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे बटर घालते. आता तुम्हाला जर बटर नसेल घालायचं, संपूर्ण तेल घालायचं असेल, तेल घातलं तरी चालेल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं घालायचं आहे, 1 तमालपत्र घालायचं आहे, अर्धा इंच दालचिनी तुकडा घालायचा आहे, 2 ते 3 लवंगा घालायच्या आहेत, 4 ते 5 काळी मिरी घालायची आहे. आता हे तेलामध्ये एक अर्ध्या सेकंदासाठी परतून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले, ते ह्याच्यामध्ये घातले. आता आपल्याला मोठ्या आचेवर कांदा चांगला लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचे. हे बघा कांदा मस्त परतून झाला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची. आता इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात कमी तिखट असलेल्या आणि अशा बारीक चिरून घेतल्या, त्या ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत. 2 टॉमॅटो घेतलेत मध्यम आकाराचे बारीक चिरून, ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घेतले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे टॉमॅटो पटकन मऊ पडेल. आता टॉमॅटो मऊ पडेपर्यंत आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे. हे बघा इथे आपला टॉमॅटोसुद्धा मस्त मऊ झाला. आता ह्याच्यामध्ये मसाले घालूया. पाव चमचा हिंग घालायचं आहे, अर्धा चमचा हळद घालूया, 1 चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये धणेपूड घालायची आहे, अर्धा चमचा बडीशेप पावडर घालायची आहे. आता इथे मी 2.5 चमचे लाल तिखट घालते आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता. आता तुमच्याकडे जर बेडगी मिरची पावडर असेल तर ती 1 चमचा ह्याच्यामध्ये नक्की घाला, म्हणजे खिम्याला रंगसुद्धा छान येईल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1.5 चमचा गरम मसाला घालायचा आहे. आता गरम मसाला तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही घातलात किंवा चिकन मसाला घातलात तरीसुद्धा चालेल. आता हे मसाले 1 मिनिटभर तेलामध्ये चांगले परतून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपल्याला तयार केलेला सोयाबीनचा खिमा घालायचा आहे. आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा मस्त मिक्स करून झालं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला
थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. पाणी एकदाच घालायचं नाही, जसं लागेल तसं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आता पाणी घातल्यानंतर एकदा चांगलं मिक्स करून घेऊया. आता परत मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते. परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता आपण टॉमॅटो शिजतानासुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं. तो अंदाज घेऊनच आपल्याला ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मंद ते मध्यम आचेवर एक 3 ते 4 मिनिट ह्याला चांगली वाफ द्यायची. हे बघा, एक 4-5 मिनिट झालेले आहेत. आता आपल्याला ह्याच्यावरचं झाकण काढायचं आहे. एकदा चांगली मिक्स करून घेऊया. सोयाबीन शिजण्यासाठी बघा जास्त वेळ लागत नाही. ही बऱ्यापैकी शिजलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मला थोडंसं पाणी कमी वाटते. आता मी ह्याच्यामध्ये परत थोडंसं पाणी घालते. तर पाणी घातल्यानंतर आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला हिला सतत असंच ढवळत राहायचं आहे. हे बघा, मध्यम आचेवर एक 4-5 मिनिट ह्याला चांगलं परतून घेतलं आहे. आता वरून थोडासा चिकन मसाला घालायचा आहे. इथे मी अर्धा इंच आल्याचे असे पातळ तुकडे करून घेतले आणि 2 हिरव्या मिरच्या अशा मध्ये चीर देऊन घेतल्या, त्या ह्याच्यामध्ये घातल्या. पाव चमचा आपल्याला ह्याच्यावर कसुरी मेथी घालायची आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं चांगलं. आता ह्याच्यावरून आपल्याला एक छोटा बटरचा तुकडा घालायचा आहे. बटर घातल्यानंतर ते सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तीसुद्धा चांगली मिक्स करून घेऊया. इथे बघा, मस्त असा चमचमीत आपला सोया खिमा तयार झालेला आहे. इथे आपला चमचमीत असा सोया खिमा तयार झालेला आहे. हा खिमा तुम्ही भाकरीबरोबर, चपातीसोबत, अगदी पावासोबतसुद्धा खाऊ शकता. तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हो, सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.